50 मिनिटाला 2:50 आम्हाला गाडीत निदर्शनं आली। आम्ही 2-3 वाजल्यापासून साधारण जवळपास फोन लावत होतो आम्ही सगळे कर्मचाऱ्यांना, वन विभागांना, पाटील साहेबांना, बिराजदार साहेबांना। या गाडीचं परमिट नाही आणि चिंचाचे झाड आहेत मध्ये, चिंचाचे कटआउट केलेलं म्हणजे कटिंग केलेले मोठे मोठे झाड आहेत आणि परमिशन नाही, या गाडीला परमिट नाही। या कुण्या अधिकाऱ्याला फोन लावला कोणता अधिकारी टायमाला येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, लातूरमध्ये एवढं दुष्काळ असताना, झाडाचं एवढं बंदी असताना बी तस्करीला झाडावची चलत असताना वन विभागाच्या नेतृत्वामध्ये वन विभागाचे सहकारी, वन विभागाचे काही लोक कर्मचारी मॅनेज असल्यामुळं हे वारंवार तस्करी चालत आहे। याच्यावर योग्यशी कारवाई करण्यात यावी हीच आमची नम्र विनंती। सगळे मीडियावाल्याला बी, पत्रकाराला, वन विभागाच्या अधिकाऱ्याला बी सांगणं आमचं ही नम्र विनंती। कारवाई झाली का नाही व्हायला कारवाई। मी 3 वाजल्यापासून फोन लावतोय, कोणतेही कर्मचारी आता आलेत पाटील साहेब, ती बी 4-5, 5:30 वाजल्यापासून कॉल लिस्ट आहे माझ्यापाशी, दोघांची बी कॉल लिस्ट आहे। एक जण बी टायमाला येत नाही, सगळं दुर्लक्ष करतात आणि हे अधिकारीच येत नाही तर आम्ही काय करायचं? पुन्हा सामान्य लोकांनी काय करायचं? हे याच्यापायी अधिकारी येत नसल्यामुळे हे झाडं तोडायचं परिणाम वाढला आहे। जी की लोक काही कारखान्यावर काही झाडं नेतात, तोडून नेतात, त्याची कटिंग करून कुठल्या हॉटेलला बाहेर वाट लावतात। लातूरमधून सगळ्यात जास्त वन विभागाचं सहकार्याचं ना झाडं तोडायचं काम चालू आहे। गाडी भरले हिपळगावच्या शिवारातून। कोणते लाकड आहेत मध्ये? बोर आहे, लिंब आहे, चिच आहे, थोडी पडलेली झाडं होती वाऱ्यानं। ते ड्रायव्हिंग कधीपासून करणार? एक 2-3 महिने झालं। त्याला परमिट नाही का झाडाचं तोडलेलं परमिट नाही, पडले होते ती तोडले। कुणाच्या अडचणीवर जाते? खानसाबच्या। तुम्ही कोण तोडायला सांगितलं? आम्ही तोडाय नव्हती, व्यापारी तोडतोय आम्ही। व्यापाऱ्याचं नाव? आम्ही काय हमाला भरून आणतो। व्यापाऱ्याचं नाव अहमद आहे, अहमद पुढं अहमद सय्यद। काय कारवाई करणार? जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्यात त्यांना आदेशित केलं आहे। पण बेकायदेशीररित्या कोणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही होईल।